गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. 7 वाजत आले आणि सगळे सुटलेले आहेत. आम्ही आता निघालो आहोत वरती काजू वगैरे काढायला. काजू, फणस, करवंद जे काही मिळेल त्याच घेऊन येणार आहे, कारण आज आमचा शेवटचा दिवस आहे. उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही निघणार आहोत. पाण्याची बॉटल घेतली आहे, कोयता घेतल्या आहेत, पिशव्या घेतल्या आहेत. आता सगळेजण आम्ही चहा पितोय. त्याला दूध हवं आहे. हां नाही, चाय नाही प्यायची. दूध पितो जा. हां फॉरगॉट. चला या बसा. आकांक्षा बिकॉज तू गुड बॉय आहेस ना. जा दूध घ्यायचं. ते बघ आजी दूध आणून. टॉवेल पण घेतलं पाहिजे आपल्याला. पप्पा पण आले सगळे. हां मी तेच सांगते. आणि आराध्याची बडबड पण ऐकू आली असते. तिकडून भाऊ येत आहेत. श्रीपाद. आराध्य कुठे गेला काय समजत नाही. गेला पुढे की नाही गेलाय. आणि आम्ही आता हे जंगल पूर्ण चढणार आहोत. आराध्य काय अजून दिसला नाही. कुठे गेलाय माहिती नाही. आराध्य आणि सोनलचे पप्पा, काका म्हणजे. हो. आणि आम्ही खूप सारे काजू, भाजीचे काजू, करवंद खूप काढलंय. तर आता आम्ही निघालोय. सगळे चालत आहेत. खूप खूप जास्तच वर गेलो होतो आज आम्ही. चला आत्ता आम्ही घरी आलोत. आणि आता पोहे आणि हे टँक बनवलं आहे. खूप दमलं आहे उन्हातून. आणि हे एवढे सारे काजू आम्ही काढून आणले पूर्ण पिशवीभर. तर थोडं नाश्ता करणार आणि आम्ही 10:30 झालेत आणि आम्ही नदीवर जाणार आंघोळीला. चला. आणि आत्ता आम्ही नदीवर आलो आहोत. इथे आराध्य आहे. कोणी नाही आता नदीवर. आता 11:15 झालेत. हां हां आले. चला आराध्याचे कपडे. तर आता जेवायला बसतोय आम्ही सगळे. हां 7:30 वाजल्यात. सगळेजण असेच फिरत आहेत, कारण आजचा शेवटचा दिवस आहे. उद्या संध्याकाळपर्यंत निघायचं आहे. काळोख झाला आहे. आवरावर चालू झालेले आहे. थोडे थोडे कपडे सगळं जवळ करायला सुरुवात झालेली आहे. पॅकिंग करायला, कारण खूप सारे कपडे. कधी कधी कोण कोण स्वतः बघा ना आपलेच कपडे, दुसऱ्याचे कपडे कोण पण काही घालत होतं असं वाटत आहे. कारण सगळ्यांचे कपडे बरेच सेमच असतात. मावशीबाई येते. अरे बापरे. अरे अरे. आप कौन हो? नाना हूँ आपका. नाना. अरे बापरे. मुझे दे दो कुछ. आप क्या दोगे? मिल्क शेक. खजाना दे दो, पैसे दे दो, फिर मैं वो ले लूँगी मिल्क शेक वगैरह.
हां बेटा दे दे. मग चला आता 9 वाजत आलेत आणि आम्ही जेवायला बसले. मटण पण आहे, व्हेज आहे, नॉनव्हेज आहे. आज मटण त्या दिवशी गोंधळाचं मटण ठेवून दिलं होतं आम्ही थोडं. चला आणि आता रात्र झाले, आम्ही जेवून वगैरे बसलोत हाऊजे खेळायला. अर्धे लोक झोपले. चला आणि आता वाजले आहेत 11:30. खूप रात्र झालेली आहे, पूर्ण अंधार पसरला आहे आणि समोरचे डोंगर आहेत ना ते अजिबातच दिसत नाही आहे. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा इथे बसून आतमध्ये त्या गाड्या बघत बसायचो, त्याच्या हेडलाईट जेव्हा पडतात ना तर असं बोलायचं की हे बघ इकडून चालली आहे बस. समोर डोंगर आहे, आता अजिबातच नाही दिसत आहे. चला गुड नाईट.